ओके, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आजची मीटिंग खूप स्पेशल होणार आहे. जेवढ्या लोकांना सांगता येईल तेवढ्यांनी ऐका. ज्यांना बोलवायचं त्यांना पटापट बोलवून घ्या. आणि आजच्या मीटिंगचा आपला टॉपिक आहे द इम्युनिटी पॅक फ्रॉम डीएक्सएन बूस्ट युअर इम्युनिटी. म्हणजे डीएक्सएनचं प्रोडक्ट जर आपल्या खाण्यामध्ये राहिलं तर आपली रोग प्रतिकारक शक्ती प्रचंड वाढते. ओके, आणि रोग प्रतिकारक शक्तीची गरज कोणाला आहे? तर अगदी तान्या बाळापासून वयस्कर माणसापर्यंत प्रत्येकाला रोगप्रतिकारक शक्तीची आवश्यकता आहे. कारण रोगप्रतिकारक शक्ती जर बॉडीमध्ये चांगली असेल तर आपण आजारी पडत नाही, आणि जर कमी असेल तर आपण वारंवार आजारी पडू शकतो. त्याच्यामुळं डीएक्सएनच्या प्रोडक्टच्या माध्यमातून आपली ताकद आपण चांगली मेंटेन करूया. आणि सगळ्यात महत्वाचं द ह्युमन बॉडी अँड इनक्रेडिबल मशीन. म्हणजे हे एवढं अजब मशीन आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की चालता बोलता माणूस जर गायब झाला त्या घरातनं तर त्या घराचं सगळं झिरो होऊन जाते. मग एवढी मोठी बॉडी परमेश्वराने तुम्हाला मला सगळ्यांना दिली, अखंड अहोरात्र तुमच्याकरता एवढं सगळं काम करत असते. पण दुर्दैवानं माणूस जेव्हा त्याला कळतं मी मोठा आजार मला होतो, तेव्हा त्याला कळतं शरीराचं महत्व माझ्या काय आहे. त्याच्यामुळे शरीर आपलं जपलं गेलं पाहिजे, त्याची काळजी घ्या. कारण सगळ्यात महत्वाचं आपली जी बॉडी आहे ही अजब कलाकृती आहे परमेश्वराची. आणि ही बॉडी आपली बनली कशापासून? एका पेशीपासून. पेशीपासून झाला पेशींचा समुदाय. म्हणजे पेशींचा समुदाय बनत असताना ज्या पेशीतून टिश्यू तयार होत गेले, मग स्नायूंना आपल्या स्नायूच्या पेशी असतात, मसलच्या पेशी असतात, ऑर्गन आपले अवयव तयार व्हायला लागतात, त्यातनं सिस्टम बनायला लागते. म्हणजे सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा पेशी, त्याच्यानंतर मग हे जे आपलं पेशी बनलं त्याच्यानंतर टिश्यूज तयार झाले, मग अवयव तयार झाला. अवयव म्हणजे हार्ट, किडनी, लंग्स, लिव्हर, ब्रेन. त्याच्यानंतर त्याला काम करणारी श्वसन संस्था, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था. ओके, ह्या सगळ्या सिस्टम बॉडीमध्ये तयार झाली. एवढं सगळं बनून बॉडी तयार झाली. पण सगळ्यात महत्वाचं त्याचं युनिट काय आपल्या बॉडीचं? पेशी. त्यामुळं आपल्या बॉडीतल्या पेशी खूप महत्वाच्या असतात आणि त्या पेशींचं आरोग्य खूप महत्वाचं आहे. मग काय म्हटलं जातं, जर आपल्या बॉडीतले पेशी निरोगी असतील तर आपल्या बॉडीतल्या पेशींचा समुदाय निरोगी राहायला लागेल. जर पेशींचा समुदाय चांगला असेल तर तो अवयव चांगला असेल, आणि जर तुमच्या बॉडीतला प्रत्येक अवयव चांगला असेल तर तुमचं अख्खं शरीर चांगलं असेल. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं बेसिक म्हणजे अगदी त्याचं मूळ काय, आपण जसं म्हणतो ना या जमिनी आपल्या इमारतीचं मूळ कसं आहे? पायामध्ये. पायामध्ये म्हणजे कशामध्ये? मातीमध्ये आहे. तसं आपल्या बॉडीतलं युनिट असतं पेशी. या पेशी मजबूत राहणं खूप महत्वाचं आहे. मग असं आपण बघूया की निरोगी पेशी आणि आजारी पेशी ह्याच्यामध्ये दोघांमध्ये काय फरक आहे? जर ज्या आजारी पेशी असतात, कमजोर असतात, त्या पेशी आहे ना अशा हार्ड कठीण झालेल्या असतात. त्याच्यात लवचिकता काय सुद्धा राहत नाहीये. आणि मग त्याला प्रॉपर म्हणजे एखाद्या खाल्लं तरी पचत नाही, जेवण जात नाही, अंगी लागत नाहीये, असा त्याला प्रॉब्लेम यायला लागतो. आणि जे निरोगी पेशी असतात, जेवढं खातोय तेवढं अंगी लागतंय, त्याला चांगलं पचतंय, त्याचं चांगलं पोट साफ होतंय, वजन उंची प्रमाणात वाढतीये, लवचिक माणूस आहे, त्याचं काय दुखत नाही, काय नाहीये, फ्रेश राहतो. आणि असं म्हटलं जातं की 100 मिलियन सेल्स डाय पर मिनिट. म्हणजे एका मिनिटामध्ये, आता 1 मिलियन म्हणजे 10 लाख आणि 100 मिलियन म्हणजे किती झालं बघा आता तुम्ही. म्हणजे जवळपास 10 कोटीच्या आसपास पेशी तुमच्या बॉडीतल्या दर मिनिटाला मारतायत. बॉडीमध्ये कारखाना केवढा मोठा आहे पेशींचा आपल्या. मग आपल्या त्वचेच्या पेशी 28 दिवसानंतर डेथ होते. लिव्हर, काळीज आपलं 500 दिवसानंतर ते पेशी खराब व्हायला लागतात. तांबड्या रक्तपेशी, रेड ब्लड सेल्स 120 दिवस आपलं रक्त चांगलं राहतं आणि परत परत ते बनत राहतं. त्याला म्हणतात आरबीसी काउंट. ज्याच्या अंगात तांबड्या रक्तपेशी चांगल्या असतात ही लोक फ्रेश असतात, एनर्जेटिक असतात, उत्साही असतात. आणि आपल्या बॉडीतल्या पांढऱ्या रक्तपेशी डब्ल्यूबीसी हे काही तासाकरता जिवंत असतात, ते परत 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 तयार होत राहतात. आणि मग ह्याच्यात इन्फेक्शन होऊ शकतं बरं का. पांढऱ्या पेशी जर भरपूर वाढल्या तर तुम्हाला ताप यायला लागतो. प्रमाणापेक्षा खाली गेल्या तर तुमच्या बॉडीमध्ये काहीतरी इन्फेक्शन व्हायला लागतं. आणि हे खूपच जर वाढत गेल्या तर मे बी रक्ताचा कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. एवढं भयानक आहे. त्यामुळे आपल्या बॉडीतले पेशी तुम्हाला जपता आल्या पाहिजे. आणि सगळं डिपेंड कशावरती आहे? तुमच्या अंगातली ताकद कशी आहे, तुमच्या अंगातली प्रतिकारक शक्ती कशी आहे. हे चित्र तुम्ही आता बघताय की नाही? गेले 2 वर्ष करोना से डरो ना, डीएक्सएन खाओ ना. मग ही प्रतिकार शक्ती वाढवायला आपल्याला अत्यंत गरजेची झालेली आहे.
आणि सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा, बॉडी ही आपला स्वतःचा उत्तम डॉक्टर आहे. बॉडी स्वतःहून स्वतःला रिपेअर करते. आपण चालतं बोलतं फिरतं मशीन आहोत, त्यामुळे बॉडीची काळजी घ्यायला लागते. पण तुम्ही तुमच्या बॉडीला कमजोर लेखता. तुम्हाला काय झालं की तुम्हाला सर्दी झाली की डॉक्टर, पोट दुखले की डॉक्टर, काय झालं की डॉक्टर, गुडघा दुखला की डॉक्टर. असं नाही होता कामा. मोस्ट पीपल विल टेल यू दॅट डॉक्टर्स डोंट नो मच अबाउट न्यूट्रिशन. तुमच्या खाण्यापिण्यात काहीतरी बिघाड होतोय, तुम्हाला खायला प्यायला काहीतरी कमी मिळतंय, आणि हे 100% सत्य आहे. And I should know, I am a doctor and I received almost no education about the impact of food on health when I went to English Marathi medium school. जेव्हा मी शाळेत गेलो किंवा आत्ताची मुलं जी शाळेत जात आहेत, तू काय खाल्ल्यावरती निरोगी राहशील, काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे, कुठल्याही शाळेत हे शिकवलं जात नाही. हे सध्याचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आत्ताच्या शाळा म्हणजे सगळ्यात खाण्यापिण्याचा संबंधच नाही राहिला, आजीबाईचा बटवा पण नाही राहिला, आणि ती आजी पण घरात नाही राहिली. आई वडीलच कामाला जायला सुरुवात झाली. त्या पोरांच्याकडे कोण बघणार? जा पाळणा घरामध्ये वडापाव, पिझ्झा, बर्गर, कुरकुरे, कोलाज, बारकी बारकी पोरग बर्गर खायला लागली. आणि मग याचा परिणाम असा झाला की त्यांचं डाएट सगळा खराब होत गेला. आणि मग असं म्हणतात की मागच्या 10 वर्षामध्ये एवढं मोठं संशोधन झालंय की आपल्या बॉडीमध्ये पौष्टिक घटकांचा रोल खूप महत्वाचा आहे. आणि जर तुमच्या बॉडीमध्ये पुरेसे पौष्टिक आपल्या बॉडीमध्ये आपण जेवण जेवत गेलो, लिक्विड ज्यूस आपण पीत गेलो, तर सगळ्यात महत्वाचं त्यामुळं आपल्या बॉडीतली रोग प्रतिकारक शक्ती हेल्दी राहण्याकरता, सक्षम राहण्याकरता आपल्या बॉडीमध्ये पुरेसे प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं, आपण म्हणू डाळी, कडधान्य, मांस, मच्छी, मटण, त्याच्यामध्ये प्रोटीन असतं. अँटीऑक्सिडंट म्हणजे ज्याच्यातून आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन किंवा अल्कलाईन प्रोडक्ट जास्तीत जास्त आपल्या बॉडीमध्ये जात राहतील, आपल्या बॉडीची ऍसिडिटी वाढणार नाही. इसेन्शियल फॅटी ऍसिड्स म्हणजे दूध, दही, तूप, लोणी, आपण त्याला असं म्हणू शकतो. त्याला आपण म्हणूया न्यूट्रीव्हर्जिन कोकोनट ऑइल. किंवा सर्टन विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व ए पाहिजे, बी पाहिजे, विटॅमिन सी पाहिजे, कॅल्शियम पाहिजे, आयर्न पाहिजे. ही जीवनसत्वांचा भरमार आपल्या कंपनीत नाही, आपल्या बॉडीत असायला पाहिजे. आणि मिनरल्स म्हणजे खनिज क्षार, आपल्या बॉडीला वेगवेगळी खनिजांची आवश्यकता असते. ओके, हे सगळं बॉडीला मिळालं तरच तुमच्या बॉडीची प्रतिकारशक्ती चांगल्यात चांगली राहू शकते. आणि ह्याच्यावरती खूप मोठं पुस्तक आहे. अमेरिकेमध्ये हे बेस्ट सेलर बुक म्हणून विकलं जातं. क्या आपका डॉक्टर पोषक तत्वों के बारे में जानता है? रेडी स्ट्रँड म्हणजे व्हॉट युअर डॉक्टर डझंट नो अबाउट न्यूट्रिशनल मेडिसिन मे बी किलिंग यू. डॉक्टरना तुमच्या न्यूट्रिशनल प्रोडक्ट बद्दल माहितच नसेल तर कदाचित डॉक्टर ऍलोपॅथी देऊन देऊन नुसती माणसं मारायला लागतील. आता बघताय की नाही तुम्ही कोरोनामध्ये काय झालं होतं लोकांना. मग नुसतं रेमडेसिवीर घ्या, काय घ्यायची तेवढी, आणि ऍलोपॅथी. आणि मग काय झालं, लोक म्हणजे चालती बोलती, अरे लोक बोलतायत आणि लोक माघारी आलीच नाहीत, तिकडच गेली. कारण सगळ्यात महत्वाचं तुमच्या बॉडीची इम्युनिटी खूप महत्वाची आहे. त्याच्यामुळं कृपा करून ज्या लोकांना डिएक्शन माहित झालंय त्यांनी खा प्या, आणि तुम्हाला सांगता येत नाही तर मीटिंगला लोक कॉल करा, मीटिंगला लोक बोलवा, किंवा काय करा शकतात, तुम्हाला जे अनुभव आला ते लोकांना सांगायला सुरुवात करा. कारण आता सध्याचा हा काळ अत्यंत वाईट चालू आहे. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं तुमचं माझं शरीर निरोगी राहण्याकरता आपल्या बॉडी स्वच्छ हवा पाहिजे होतं, चांगलं पाणी पाहिजे, चांगलं जेवण पाहिजे, आपण नियमित व्यायाम करायला पाहिजे. पण आता जी आपण हवा घेतोय ती केमिकल युक्त आहे. पाण्यामध्ये पण आपण क्लोरीन टाकतोय, बऱ्याच पावडरी मारत राहतो, केमिकल युक्त आहे. जेवणामध्ये युरिया, सुफला, पेस्टिसाइड्स हे सगळं मारत राहिलो. व्यायाम तर कोणी करतच नव्हता, व्यायामाला वेळ नव्हता. सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक व्यक्तीने दररोज सकाळी अर्धा एक तास व्यायाम करणं खूप जरुरीचं झालेलं आहे. कारण तुम्ही जर व्यायाम करत नाही राहिला तर त्यातनं तुम्हाला बराच प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळं व्यायाम हा तुम्ही नक्की करायलाच पाहिजे. व्यायामाची शॉर्टकट मारू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्या जेवणामध्ये पौष्टिक गोष्टी जास्तीत जास्त आल्या पाहिजेत. आपण ते कमी झाल्यात आता, आणि केमिकलचा वापर जास्तीत जास्त वाढत चाललाय. त्याच्यामुळं ह्या गोष्टी कमी झाल्यामुळं आता बघितलं आपण एखाद्या मुलाला सफरचंद आणून दिली 2-3 आणि एका बाजूला पिझ्झा, बर्गर, वडापाव ठेवला तर ते पोरग काय खाईल? असंच खाईल ना. नकोच म्हणतं ते फळभाजी, हिरव्या भाज्या तर पोरं खातच नाहीयेत. आणि मग त्याच्यामुळे काय झालं, आता जर तुमची मुलं अभ्यासात चांगली नाहीयेत
किंवा सारखे सारखे आजारी पडतात, वयानुसार त्यांची उंची वजन वाढत नाही, सारखी सुस्त चिडचिडे राहतात, याचा अर्थ त्यांना प्रॉपर न्यूट्रिशन पौष्टिक तत्व मिळालेली अजिबात नाहीयेत. त्याच्यामुळे आपली मुलं वारंवार आजारी पडायला लागतात. कुपोषण याचं कारण आहे कुपोषित बालकं. मग काही लोकांना खायला प्यायला मिळत नाही. आपण बघतो ना सिग्नलला गरिबाची गावाकडे पालामध्ये लोक राहतात, पण त्यांना थोडं पातळीच 5-6 पोरं असतात, टपाटप टपाटप काय देईल ते ओढत राहतात. ओके, पण त्यांचा खाण्यामध्ये अभाव झालाय, सगळ्या गोष्टी त्यांना मिळत नाहीये. आणि इकडं आपण काही लोक बघतो आता श्रीमंतांच्या घरातली, त्यांचा स्वभाव झालाय त्यांच्या खाण्यामध्ये असलं कोलाच पाहिजे, मस्तपैकी चायनीज कुरकुरे हे सगळं गोष्टी खायला पाहिजे. त्याच्यामुळे ह्यांचा स्वभाव झालाय आणि त्यांच्या खाण्यामध्ये अभाव आहे. हे आत्ताचा मोठा फरक झालाय. आणि ही भारतीय सरकारच्या साठी शर्मनाक गोष्ट आहे की भारतामध्ये जर 100 मुलं जन्माला आली तर त्यातली 42 मुलं ही कुपोषितच असतात. कुपोषित काय फक्त गरिबाच्या घरातच येत नाहीयेत, तर चांगल्या चांगल्या श्रीमंतांच्या घरात सुद्धा कुपोषित बालकं जन्माला येत आहेत. आणि कुपोषणामध्ये भारताचा नंबर पाकिस्तान बांगलादेश पेक्षा सुद्धा खाली आहे. हे सांगायची अत्यंत वाईट घटना आपल्याकडं. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं तुमचं जेवण हाच तुमचा आहार आणि हे तुमचं औषध असायला पाहिजे. औषध तुमचा आहार व्हायला होता कामा नये. लेट युअर फूड बी युअर मेडिसिन. तुमच्या अन्नामधूनच औषधी घटक बॉडीच्या आतमध्ये जाणं महत्वाचं आहे, असं कोणी सांगितलंय? हिपोक्रेट्स. आणि मग तुमची शरीर स्वस्थ राहायला तुमच्या बॉडीमध्ये दररोज 46 पेक्षा जास्त पौष्टिक तत्व बॉडी जाणं महत्वाचं आहे. आता ज्या लोकांच्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन ए ची कमतरता जाणवायला लागेल, त्यांना दिसत नाही चांगलं, लवकर चष्मा लागतो, रातांधळेपणा, किंवा लिटरली अगदी मी आता तरुण मुलं मुली पण बघितली आहेत, कॉलेज व्हायच्या आत त्यांची नजरच जाते टोटली, मग दिसतच नाही, टोटल ब्लाइंड होतो. आणि रातांधळेपणा किंवा अगदी पूर्ण डोळे जाऊ शकतात. व्हिटॅमिन B1 ची कमतरता जर असेल तर बेरी सारखा आजार व्हायला लागतो. म्हणजे ह्याच्यात काय होतं, तुमचे मसल वीक व्हायला लागतात किंवा अंगात ताकदच नसते, सारखेच आजारी पडतात. हा महिलांच्यात बराच तुम्हाला प्रॉब्लेम दिसायला लागेल, म्हणजे थकून जातात, आजारीच पडत राहतात. ह्याचा अर्थ व्हिटॅमिन B1 ची कमतरता आहे. व्हिटॅमिन C ची कमतरता, त्याला म्हणतात स्कर्वी आजार, म्हणजे तुमच्या हिरडीतनं सारखं रक्त निघायला लागणं, ओके, किंवा जखमा झाल्या किंवा तुम्हाला काय लागलं तर लवकर बरंच होत नाही, किंवा हिरड्या दुखत राहणं, दाढा दुखत राहणं, दात दुखत राहणं, व्हिटॅमिन C ची कमतरता आहे बॉडीमध्ये. ओके, त्याच्याकरता आपलं रोझेल तुम्ही भरपूर प्यायला पाहिजे, आपलं लेमन जी तुम्ही भरपूर प्यायला पाहिजे. व्हिटॅमिन डी रिकेट्स म्हणजे मुडदूस सारखा आजार होतो, ह्याच्यामध्ये हाडच बेंड व्हायला लागतात. बघता ना लहान पोरं, म्हणजे हातापायच्या काड्या, पोटाचा नगारा, मुडदूस झालाय आणि मग त्या चुकीची वाढ व्हायला लागली. या लोकांना व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे. कॅल्शियम जर कमी पडायला लागलं तर त्यांची हाडं कमजोर होतात, दात ठिसूळ होतात, दात जास्त पडायला लागतात, दात किडायला लागतात जास्त. आयोडीनची कमतरता जर असेल, आयोडीन मिठामध्ये असतं, तर बघितलं तर बऱ्याच आपण काय महिला बघतो किंवा जेंट्स बघतो, त्यांच्या गळ्याभोवती गॉयटर येतं. गॉयटर म्हणजे असा तुम्हाला गळा सुजल्यासारखा वाटायला लागेल, गळा वाढायला लागेल. याचा अर्थ तुमच्या गळ्यात स्वरयंत्र जिथं असतं की नाही आपलं, त्यातल्यात ग्रंथी वाढायला लागतील आणि सूज दिसेल तुम्हाला गळ्याच्या भोवती. याचा किंवा आयोडीनची कमतरता जर मुलांच्यात झाली तर त्यांना मेंटल डिसॅबिलिटी येते, म्हणजे गतिमंद, मतिमंद मुलं व्हायचं कारण आयोडीनचा अभाव आहे जेवणामध्ये. त्यामुळं जुन्या काळामध्ये बघा आपल्या गावाकडे सैंधव मीठ मिळायचं, सैंधव मीठ, काळे मीठ आणायचो आपण. ते मीठ काढलं तर चांगलं आयोडीन तुमच्या बॉडीला मिळायला लागतं. आता रिफाइंड सॉल्ट मध्ये असलं तुम्हाला मिळणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या महिलांना किंवा थायरॉइडचा त्रास होतो त्या लोकांनी काळं सैंधव मीठ वापरायला सुरुवात करा, तुम्हाला चांगला फायदा व्हायला लागेल. ज्यांच्या आयर्नची कमतरता आहे, लोहची कमतरता आहे, त्यांना हिमोग्लोबिन कमी राहतं आणि अंगात रक्त कमी असेल तर वारंवार अशी लोक आजारी पडायला लागतात. हे खूप महत्वाचे विषय आहे. त्याच्यामुळे एवढे सगळे घटक तुम्हाला कुठं खायला मिळतील? DXN स्पिरुलिना असं आपल्याकडे एक फूड सप्लिमेंट आहे. या सप्लिमेंटच्या थ्रू आपण सगळे आपल्या बॉडीमध्ये मल्टी विटॅमिन्स, मल्टी मिनरल्स, ओके, आणि हे नॅचरल फूड सप्लिमेंट आहे. त्याच्यामुळे कोणी किती खाऊ शकतं. आणि कोण खातं नॉर्मली? हे खातं कासव, ओके, टर्टाईज. आणि कासव असं म्हणतात की समुद्री शेवाळ खात राहतं आणि हे शेवाळ कासव लिटरली 350-400 वर्ष जगतं.
देव मासा 200-250 वर्ष जगतो आणि हा 100-100, 150-200 टनाचा मासा असतो. एका फटक्यामध्ये बोट अख्खी तोडू शकतो. एवढे मोठे जगतात कशावरती? हे सकाळ, दुपार, संध्याकाळ, दिवाळी, उन्हाळा, पावसाळा सगळ्या सणाला शेवाळच खातो. बाकी ते काय सुद्धा खात बसत नाही. त्याच्यामुळे एवढे ते ताकदवान झाले आणि त्यांच्या खाण्यामध्ये आलं. जलचर प्राणी सगळ्यात पहिल्यांदा या पृथ्वीवरती शेवाळ तयार झालं. मग नंतर जलचर प्राणी आले आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन मानवाचा विकास झाला. मग सगळ्यात महत्वाचं याच्यातनं तुम्हाला काय घ्यायला मिळतं? तर याच्यात असतं फायकोसायनिन. आणि फायकोसायनिन मुळे तुम्ही जर बघितलं स्पिरुलिनाला त्यात ब्लू कलर येतो. पाण्यात जर तुम्ही अशी टाकली कधी बघायला लागला तर सगळ्यात महत्वाचं हे आपल्या बॉडीतल्या लिव्हर आणि किडनीला खूप फायदेशीर आहे. त्यामुळे ज्या लोकांना फॅटी लिव्हर किंवा एजीओटी, बिलिरुबिन पचत नाही, पोट फुगत राहतं, ओके, किंवा पोटात गॅस जास्तच व्हायला लागतो, किंवा ज्या लोकांचा ब्लड युरिया वाढत चाललाय, क्रिएटिन वाढत चाललंय, लघवी नीट पास होत नाही, लघवी अडकते, सगळ्यात महत्वाची ज्या लोकांची लघवी प्रेशरने आणि धारदार पडते पांढरी शुभ्र, ती लोक कमी आजारी पडायला लागतात. आणि याच्याकरता काय असायला पाहिजे बॉडीमध्ये? फायकोसायनिन. ते कुठून मिळेल तुम्हाला? नॅचरल मध्ये फायकोसायनिन मिळतं नॅचरली तुमच्या बॉडीला. कशातून? स्पिरुलिना खाल्ल्यानंतर. त्याच्यामुळं पंचकर्म केल्यासारखं व्हायला लागेल लिव्हरचं आणि किडनीचं. त्याच्यामुळे तुम्हाला स्पिरुलिना खायला पाहिजे. क्लोरोफिल, इट इज ऑफन रिफर्ड टू ऍज अ ब्लड ऑफ प्लांट्स. म्हणजे क्लोरोफिल म्हणजे झाडांचं रक्त येते, हिरवं रक्त आपण म्हणूया त्याला, ग्रीन ब्लड. आणि असंच्या असं इट इज ऑलमोस्ट आयडेंटिकल टू अनदर कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल टोटली इसेन्शियल टू हायर लाईफ फॉर्म्स हिमोग्लोबिन. आणि लिटरली असंच्या असं त्याचं आरएनए स्ट्रक्चर आपल्या बॉडीमध्ये सुद्धा असतं माणसाच्या. आणि आपल्याकडे लाल रक्त असतं, झाडामध्ये हिरवं रक्त त्याला म्हणतात क्लोरोफिल. आणि क्लोरोफिल आपल्या हिमोग्लोबिनचं बॉडीतलं रॉ मटेरियल आहे. त्याच्यामुळे आपल्या बॉडीत असणं खूप महत्वाचं आहे. Numerous tests have shown, however, that chlorophyll can be converted into hemoglobin. क्लोरोफिलचंच रूपांतर हिमोग्लोबिन मध्ये केलं जातं. And it is thus a tremendous builder of a healthy blood supply. त्यामुळं आपल्या अंगातला रक्त संचार चांगला वाढतो, रक्त चांगलं अंगातलं वाढायला लागतं. त्यामुळे तुम्ही जर जास्तीत जास्त स्पिरुलिना खात राहिला तर तुमचं हिमोग्लोबिन चांगलं वाढायला लागेल. आणि हिमोग्लोबिन जर तुमचं चांगलं वाढायला लागलं तर तुमच्या बॉडीतलं रक्ताभिसरण संस्था, ब्लड सर्क्युलेशन सिस्टम, रक्ताच्या कमतरतेमुळे तुम्हाला होणारे सगळे त्रास निघून जायला लागतील आणि आपण हेल्दी राहायला लागू. अजून आपल्या सगळ्यात महत्वाचं या स्पिरुलिनामध्ये काय असतात? अमायनो ऍसिड्स. आणि अमायनो ऍसिड्स काय करतं? तुम्ही जे काय खाता ते पचण्याकरता त्याला समजणाऱ्या भाषेमध्ये ते पचायला पाहिजे. अमायनो ऍसिड्स आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मेड इन द बॉडी विच कंबाईन टू फॉर्म प्रोटीन्स. जे माझ्या बॉडीमध्ये प्रोटीन स्ट्रक्चर तयार केलं जातं, आपल्या बॉडीला जी गरज असेल असं इसेन्शियल, नॉट इसेन्शियल, हे अमायनो ऍसिड कम्प्लीट प्रोटीन आहे. आणि हे आपल्या बॉडीला आवश्यक लागणारे सगळे अमायनो ऍसिड ऍक्च्युली जेवणामधनं यायला पाहिजे, अन्नामधनं मिळायला पाहिजे. पण हे पुरेसे घटक आपल्या बॉडीत मिळत नाहीत. त्यामुळे जर आपण स्पिरुलिना खायला सुरुवात केल्या तर आपल्या बॉडीला जेवढी गरज आहे अशा सगळ्या प्रकारचे अमायनो ऍसिड बॉडीत जास्तीत जास्त मिळायला लागतील. आणि असं म्हटलं जातं की आपल्या स्पिरुलिनामध्ये एक सल्फोलिपिड्स आहे, ब्लू ग्रीन अल्गी लाईक स्पिरुलिना. आणि इव्हन हे अँटी एड्स, अँटी HIV म्हणून सुद्धा चांगलं काम करायला लागतं. ती स्पिरुलिना आहे. त्याचे किती फायदे तेवढं बघा. आपण त्याला माहितीच नाही, आपल्याला आपलं अज्ञान आहे. त्याच्यामुळं आपल्याला त्यातली माहिती जर झाली तर आपण सगळे प्रोडक्ट खायला पाहिजेत. आणि 1993 आणि 95 मध्ये चांगला रिसर्च झालाय की शोड नॅचरल पॉलिसॅकराइड्स इन स्पिरुलिना. पॉलिसॅकराइड्स आपल्या बॉडीमध्ये खूप महत्वाचा रोल आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे आपण काय पॅन्थोजेन्स, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जर कुठले आजार गेले, डिफेन्स सिस्टम, तर ती करण्याकरता इन्क्रिटी सेल काउंट्स, प्रतिकार, म्हणजे आपण पांढऱ्या पेशी चांगल्या वाढवतो. आणि स्ट्रेंथन द इम्युन सिस्टम अँड रेज द डिसीज रेजिस्टन्स. म्हणजे जो आपल्या बॉडीमध्ये आजार फोपावणार आहे, करोना घुसला, अजून कुठला डेंगू आतमध्ये गेला तर त्याची वाढ होऊ नये, त्याने आपली बॉडी जास्त आतली डॅमेज करू नये. त्यामुळे अशा काळामध्ये जास्तीत जास्त जर आपण स्पिरुलिना खात राहिलो तर वी कॅन प्रिव्हेंट एनी अँटीव्हायरल डिसीजेस.
त्याच्यामुळं इम्युन सिस्टम वाढण्याकरता तुम्हाला स्पिरुलिना भरपूर खायचे आहे. व्हिटॅमिन B12 पण त्याच्यामध्ये मुबलक प्रमाणात खायला मिळतं. व्हिटॅमिन B12 हे शाकाहारी लोकांच्या खाण्यामध्ये अजिबात मिळत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, दिस व्हिटॅमिन इसेन्शियल फॉर हेल्दी नर्व टिश्यूज अँड टू प्रिव्हेंट मेमरी लॉस. ज्यांना वाटतं की माझी मेमरी चांगली चालायला पाहिजे, माझा विसराळू आहे, अल्झायमर, डिमेन्शिया, ओके, मोटर न्यूरॉन डिसीज, असे ज्या ज्या लोकांना आजार होतात, तर सगळ्यात महत्वाचं B12 व्हिटॅमिनची काय गरज आहे? B12 व्हिटॅमिनची गरज आहे. मी जे अन्न खातो त्या अन्नाचं रूपांतर एनर्जी मध्ये व्हायला पाहिजे, उत्साह आला पाहिजे, फ्रेश वाटायला पाहिजे, सेल रिप्लिकेशन आणि क्रिएटिंग अ जेनेटिक मटेरियल डीएनए आरएनए मध्ये जाऊन ते काम करायला लागतं. म्हणजे व्हिटॅमिन B12 अत्यंत महत्वाचं आहे. अदरवाईज मग आपण बघतो ना, जुने आपल्या पिढ्या होत्या, किती प्रगत होत्या, किती हुशार होत्या, सामर्थ्यवान होत्या, आणि डे बाय डे ते डिमिनिश, कमजोर होत चालल्यात, कारण B12 बॉडी तेवढं मिळेल असं झालंय. त्याच्यामुळे स्पिरुलिना खा आणि आपली बॉडी चांगलं B12 राहायला लागेल. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला असणारे पंढरपूरचे वाळकरी, अग्रवाल समाज, जैन समाज जे अजिबात नॉनव्हेजला हातच लावत नाहीत, ओके, अशा लोकांना B12 ची गरज खूप आहे. प्रेग्नंट लेडीजला पण आहे. त्यामुळे त्यांचं येणारं बाळाचं मेमरी शार्प आणि चांगली व्हायला लागेल. आणि B12 जर त्या बॉडीत कमी राहिलं तर त्यांना कुठला आजार होतो? मसल विकनेस, स्नायूची कमतरता, चालताना तोल जातो, व्हर्टिगो, कुठेही पडायला लागतो माणूस, किंवा त्याला पिवळं आणि निळं कलर ब्लाइंड, रातांधळेपणा द्यायला लागतो, किंवा मेंटल कन्फ्युजन आणि फॉरगेटफुलनेस, विसराळूपणा, लक्षातच राहत नाही काय भाजी केली होती, उद्या कुठला चतुर्थी कधी आहे, एकादश कधी आहे, पेपर कधी आहे, अभ्यास लक्षात राहत नाही. मी वाचतो मग नेमकं त्या दिवशीच माझ्या पेपरमध्ये विसरून जातो. अरे B12 नाही, स्पिरुलिना खायला द्या मुलांना. 10वी 12वी, मेडिकल, इंजिनिअरिंग, मुली मोठ्या होत चालल्या, तुमच्या वयात मुलं मुली यायला सुरुवात झाली, लग्न झालेली जोडपी, या सगळ्यांना व्हिटॅमिन B12 ची भरपूर गरज आहे. खायला प्यायला द्या. A single serving of spirulina contains 45% of vitamin B12, which is essential ब्लड बिल्डिंग व्हिटॅमिन. रक्त बनण्यासाठी व्हिटॅमिन B12 ची गरज आहे. मी जर माझी तर रक्ताची कमतरता, मी सगळं काय ओके, आणि B12 कमी असेल तर तेवढं रक्त बॉडीमध्ये चांगल्या क्वालिटीचं तयार होणार नाही. आणि तुमच्या लक्षात असं पण काय लोकांची यायला लागेल की काय लोकांचं हिमोग्लोबिन 16 आहे, 14 आहे, 15 आहे, पण ही लोकच आजारी पडतात. सर माझं हिमोग्लोबिन तर ओके आहे. अरे दादा, तुझ्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता आहे, ही कुठनं मिळणार आहे? त्याच्यामुळे हिमोग्लोबिन नुसतंच ओके असून उपयोग नाहीये. तर तुझ्या रक्तामध्ये जे हिमोक्रॅट स्टेटस आपण जे तयार बघतो, ते सगळे घटक जर चेक केले तर नक्की त्याला B12 कमी सापडेल त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे स्पिरुलिना द्या, त्यांना रिझल्ट चांगला यायला लागेल. त्यामुळे स्पिरुलिना असं म्हटलं जातं की पूर्णान्न देवी, कसं म्हणतो आपण, तसं तुम्हाला नॅचरल नैसर्गिक होलसम फूड आहे. याचा कोणी अप्रुव्हल दिले? US FDA अप्रुव्हल. ओके, नासा सायंटिस्ट पण त्याला प्रोडक्ट रिकमेंड करतात. पृथ्वीवरचं सगळ्यात चांगलं पौष्टिक भोजन म्हणून स्पिरुलिनाला मान्यता मिळालेली आहे. आणि स्पिरुलिनामध्ये जास्तीत जास्त लोह आणि प्रोटीन, नॅचरल, ऑर्गॅनिक, सेफ, अगदी लहान तान्या बाळापासून प्रेग्नंट महिलापासून सगळ्यांच्या करता आहे. त्यामुळे करोनाची तिसरी लाट, मुलांना धोका, घाबरू नका, स्पिरुलिनाच्या डब्या घरात आणा, आतापासून खायला द्या. मुलं ऍडमिट करू नका, बिनकामाची 1 लाख 2 लाख 3 लाख बिल सगळी टेन्शन मध्ये, त्याच्यावरती बॉडीवरती साईड इफेक्ट काहीतरी यायला लागेल. पुन्हा आई वडिलांचं टेन्शन, एकतर नवसानी कशी काय झाली, मुलं चांगली वाढली, मुलांनाच काय झालं, अख्खं घरदार टेन्शन मध्ये. स्पिरुलिना आत्तापासून खायला सुरुवात करा. वी कॅन प्रिव्हेंट कोरोना बाय कन्झ्युमिंग DXN स्पिरुलिना. त्याच्यामुळं नासा सायंटिस्ट पण असा रिपोर्ट देतात की 1 किलो स्पिरुलिना जर आपण घेतल्या तर 1000 किलो फळभाज्यांच्या बरोबर आहेत. 1000 फळभाज्या खायचं म्हटलं तर एक ट्रक भरल. त्याच्याऐवजी फक्त 1 किलो स्पिरुलिनाची पावडर बाजूला ठेवा, 1 ट्रकभर तुम्ही भाजीपाला खाल्ल्यासारखं आहे. एवढी सगळी बराबरी फक्त स्पिरुलिनामधनं व्हायला लागते. नासा सायंटिस्ट पण त्याला रिकमेंड करतात. बराक ओबामा त्याचा ब्रँड अँबॅसेडर आहे. मामा सारा ओबामा ही त्यांची फॅमिली आहे. स्पिरुलिना इज अ अल्कलाइन पॉवर हाऊस. कोयनानगर पॉवर प्लांट आहे बघा, तिथं अख्ख्या महाराष्ट्राची वीज सप्लाय केला जातो. तसं आपल्या बॉडीमध्ये जे स्पिरुलिना, इट इज अन अल्कलायझिंग फूड, म्हणजे ऍसिडिक अजिबात नाही.
दिस विल हेल्प युअर बॉडी टू हॅव द करेक्ट इंटरनल पीएच. आणि पीएच फक्त पोटाचाच नाही, तर पीएच तुमच्या तोंडामध्ये पीएच वेगळा असतो, तुमच्या पोटाच्या आतड्यामध्ये पीएच वेगळा असतो, तुमच्या स्किनचा पीएच वेगळा असतो, तुमच्या रक्ताचा पीएच वेगळा असतो. अशा प्रत्येक ठिकाणचा पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन आयन्स म्हणतात त्याला, याचा मेंटेनन्स करण्याकरता तुम्ही जर स्पिरुलिना रेग्युलर खात गेला तर तुमच्या बॉडीचा पीएच मेंटेन केला जाईल. त्यामुळं हे वापरणं अत्यंत महत्वाचं आहे. ऍज विथ ऑल फूड अँड सप्लिमेंट द सोर्स इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. त्यामुळं कुठून स्पिरुलिना कोणाच्या खाताय ते खूप महत्वाचं आहे. नाहीतर तुम्ही नको त्या कंपनीचे जर खाल्ल्या तर त्याच्यामध्ये दूषित पाण्यापासून बनवलंय की काय, कंटॅमिनेटेड, त्या पण तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आपण थँक्स मानूया आपल्या डॉक्टर लिम सरांचं. जर आपण डिएक्शन कंपनीच्या स्पिरुलिना खाल्ल्या तर तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या ब्रँडच्या स्पिरुलिना खायला मिळतील. त्याच्यामुळं तुमच्या जी जेवणात कमतरता राहतीये किंवा तुमच्या खाण्यामध्ये आताचं दूषित अन्न, दूषित हवा, दूषित पाणी, बॉडीमध्ये डिफिशियन्सी काहीतरी जनरेट होतीये, ते स्पिरुलिना खाल्ल्याने नक्की दूर व्हायला लागेल. आणि हे फूड सप्लिमेंट आहे, समुद्री शेवाळापासून बनलेलं आहे, कायमस्वरूपी खा, काही नुकसान नाही. याच्याशिवाय आता आपण वन बाय वन बाकीचे प्रोडक्ट बघूया. आता आपण एक तर स्पिरुलिना बद्दल मी तुम्हाला बोललो, हे सरळ सरळ सगळ्यांनी बदलायला पाहिजे. नंतर आपण सगळे घरात दात तोंडात यायला लागल्यापासून टूथपेस्ट वापरतो, पण तुम्हाला माहितीये का टूथपेस्ट मध्ये लिटरली फ्लोराईड वापरलं जातं. आणि फ्लोराईड असं म्हटलं जातं कॉजेस मोर ह्युमन कॅन्सर डेथ अँड कॉजेस इट फास्टर दॅन एनी अदर केमिकल. आणि फ्लोराईड जर तुमच्या बॉडीमध्ये गेलं तर ते सिरियसली कुठं पसरत जातं. त्याच्यामुळं आता जे म्हणता ना तुम्हाला पेन, स्वेलिंग, पस येतो, दात निघून जायला लागतात, अँड मोर स्पेसिंग बिटवीन द दातामध्ये गॅप पडायला लागलीये, या सगळ्यांचं कारण डेंटिस्टचे दवाखाने एवढे वाढत चालले, डेंटिस्टचे पैशाच्या पैसे आपण भरतोय. या सगळ्यांचं कारण आहे की फ्लोरायडायझेशन इन द ग्रेटेस्ट केस ऑफ सायंटिफिक फ्रॉड दिस सेंचुरी. सगळ्यात महत्वाचं फ्लोरायडायझेशन हा सगळ्यात मोठा एक फ्रॉड आहे, सायंटिस्ट फ्रॉड. आपण आता असं म्हणूया कोरोनाचं पण काय झालं कळालं की नाही, आता काय माहिती तर नाहीये, पण आहे तर सगळीकडे घोळ सगळा चालू आहे. त्याच्यामुळं आपण आपला बचाव करा असे प्रोडक्ट वापरण्यापेक्षा. आणि फ्लोराईडचे साईड इफेक्ट काय असतात बघा, तुमच्या दातांचा कलर निघून जायला लागतो, अक्यूट पॉइझनिंग, विष गेल्यासारख्या बॉडीमध्ये, मुलांना जन्मजात व्यंग येऊ शकतात, हाडं ठिसूळ होऊ शकतात, हाडांचे कॅन्सर, गर्भाशयाचे कॅन्सर, प्रतिकार शक्तीची कमतरता, त्याच्यानंतर अबॉर्शन होणं, बाळ पोटातच मरणं, पेरिनॅटल डेथ आपण त्याला म्हणूया, किंवा जीआय ट्रॅकचे अपचन, पोट साफ होत नाही, बद्धकोष्ठता. अगदी फेसाळलेली पेस्ट घेताय 2-3 वेळा आणि वापरताय मजबूत, मी पेशी नावं नाही घेणार कुठल्या, पण ह्या सगळ्या आहेत का पेस्ट चांगल्या. मग त्याच्यामध्ये तुमचा लोअर आयक्यू होतो, तुमच्या लक्षात कमी राहायला लागतं, उलट्या होतात, जुलाब लागायला लागतात. हे आहेत फ्लोराईडचे साईड इफेक्ट. आणि मुलं पेस्ट गिळतायत मार्केटमधल्या. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय करायचंय की घरातली टूथपेस्ट बदला. आपल्याकडची टूथपेस्ट खूप चांगली आहे, शिवाय त्याच्यात टाकला गॅड्रमा. त्याच्यानंतर आता आपण बघितलं शेतामध्ये जर तुम्ही चेहरा झाकल्याशिवाय, हातावर सॅनिटायझर वापरल्याशिवाय, पॅक बंद झाल्याशिवाय जर त्या तुमच्या गव्हावरती, त्याच्यानंतर तुमच्या तांदळावरती, ज्वारीवरती, कांद्यावरती जर औषधं मारता एवढं सगळं झाकापाक करून, तर पेस्टिसाइड छिड़कने से 1,000 करोड़ का फायदा होता है. आणि 5 लाख करोड दवाखान्याला चाललेत लोकांचे. हे कुठलं इकॉनॉमी काढली, कोणी शोधून काढली माहिती नाहीये, पण आपण उत्पादन वाढवतोय आणि दवाखान्याला किती पैसे चाललेत, लोकांची हेल्थ किती डिटोरिएट कमजोर पडत चालली, याचा विचार करायला लागा, स्वतःहून करा. गव्हर्नमेंट कुठला नाही करणार आहे, कोणीच करणार नाही. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही जे हवेत जाता ते श्वासामार्फत तुमची हवा तुमच्या फुफ्फुसात जायला लागते. जे तुम्ही अंगाला लावता, जे तुमच्या त्वचेवरती पडतं, हे सगळं शोषून तुमची त्वचा आत घ्यायला लागते. आणि आपली त्वचा ही आपल्या स्पंज कसा असतो, स्पंज आपण पाटी पुसायला वापरायचो लहानपणी, तो स्पंज सारखी आपली त्वचा आहे. त्यामुळे स्पंज सारख्या त्वचेतनं आतमध्ये जातं. मग उठल्यापासून साबण किती लावताय, टूथपेस्ट किती लावताय, पावडर, लिपस्टिक, मेहंदी, हेअर डाय, कलर सगळं वापरायला लागलाय, किंवा तुम्ही ब्युटी पार्लर मध्ये जाताय,
अजून ब्रायडल तुमचं काय काय मोठे मोठे कॉस्मेटिकचे रेंज तुमची चालू आहे, हे सगळं तुम्ही स्किन वरती काय काय लावत चाललाय, शॅम्पू, आय शॅडो, लिपस्टिक, बॉडी लोशन, डिओड्रंट, फेक टॅन, ब्लश, हे सगळं वापरता. यातनं तुमच्या त्वचेमधनं सगळ्याच्या सगळं आतमध्ये जायला लागलंय आणि तुमची त्वचा निस्तेज व्हायला लागलीये. त्याच्यात असा लालसरपणा, उठावदारपणा, तजेलदारपणा कुठं राहिलेला नाही. मेकअप गॉन, एव्हरीथिंग इज गॉन. त्याच्यामुळे असं होता कामा नये. हे सगळं वापरा. आणि आता भरमार आहे, चमकोगिरी चालू आहे. दुनिया फक्त चमकोगिरीची आहे. पण आउटर ब्युटी अवश्य महत्वाची आहे, ती तर पाहिजे. पण व्हॉट अबाउट युअर इनर ब्युटी, इनर स्ट्रेंथ, व्हॉट अबाउट युअर इम्युनिटी? त्याच्याकरता तुम्हाला काय महत्वाचं आहे? स्पिरुलिना, नोनी, DXN प्रोडक्ट सगळे आतून बाहेरून, बाहेरून सौंदर्य, आतून एनर्जी, तब्येत, स्टॅमिना, उत्साह, हे सगळं येण्यासाठी आपले प्रोडक्ट वापरा. कारण आता मार्केटमध्ये बघतो आपण, पार्लरमध्ये महिला शॅम्पू, आय शॅडो, लिपस्टिक, नेल पेंट, फेक टॅन, परफ्यूम, बॉडी लोशन, ब्लश, डिओड्रंट, हेअर स्प्रे, हेअर कलरिंग, हेअर डाय, काय काय करता तुम्ही. हे सगळं आपली बॉडी अजून कमजोर पडत चालली. त्याच्यामुळे लोकांना अस्थम्याचा पण त्रास बघा. अस्थम्याचा त्रास म्हणजे काय होतो? तुमच्या एक लक्षात आलं का? आपण हवा आतमध्ये घेतो, जेवढी हवा आतमध्ये पाहिजे, ऑक्सिजन आतमध्ये राहतो, नको ती हवा आपण बाहेर फेकून देतो. नको ते बाहेर फेकून देतो, एवढं तरी माहिती आहे ना. मग आता मला सांगा, तुम्ही जर जेवढ्या गर्दीच्या ठिकाणी जायला लागता, तुम्ही यात्रेत गेलाय, तुम्ही मंडईमध्ये गेलाय, तुम्ही लग्नात गेलाय, तुम्ही गर्दीच्या ठिकाणी लोकलमध्ये कुठेतरी घुसलाय, तिथं किती प्रकारच्या दूषित हवा बाहेर चाललेत, अनवॉन्टेड. सगळेजण हवा सोडतायत, हवा सोडतायत. आणि तिथं कुठे? म्हणून शहरात ऑक्सिजन कमी असतो, गर्दी, ऑक्सिजन कमी राहतो. म्हणून लोक सुट्टीला माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी इकडे फिरायला जातात. हवेशीर गावाकडे राहिले की तब्येत चांगली राहते, असं काय म्हणतात? गर्दी कमी आहे, गर्दी कमी आहे म्हणून आजार कमी आहे. म्हणून सांगतात, करोनामध्ये कोणी आजूबाजूला फिरतोय म्हणून नाकावरती मास्क बांधा. दादानो काळजी घ्या, कोण हवा कसली घेतोय, कोण सोडतोय, तुम्हाला कळणार नाही. आणि जेवढी तुमचा आतमध्ये फुफ्फुसांच्या हवेचा कोंडमारा होतो, तर तुमच्या डाव्या बाजूची बघा श्वासनलिका, उजव्या बाजूची श्वासनलिका, काय झालं? इथं मोकळी काय, पूर्ण हवा आतमध्ये येते, डीप ब्रीदिंग, आणि पूर्ण हवा बाहेर जाते. पण इकडं सर्दी, कफ, खोकला, असं डोकं गच्च झालंय, ऑक्सिजन डिफिशियन्सी, ऑक्सिजन कमी पडायला लागला, लंग इन्फेक्टेड झालं. मग मी CAPR टेस्ट काढली, त्याचा स्कोर काढला, 5, 10, 15, 20, 23 गेला. गडबड. असं व्हायला नको. तुमचा स्कोर चांगल्यात चांगला असायला पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची तुमची तब्येत चांगली ठेवायला DXN प्रोडक्ट तुम्हाला खावं लागेल. आणि हे बघा, तुम्ही जेवढं जेवण करता, हे जेवण कुठं पडतं? अन्ननलिका, ऍसोफॅगस मधनं. ओके, हे सगळं तुमच्या जेवण पोटामध्ये पडलं, स्टमक त्याला म्हणतात, पोट. आणि लक्षात ठेवा, आपल्या बॉडीमध्ये 70% पाणी आणि 30% फ्लुइड. पृथ्वीवरती काय आहे? 70% पाणी, 30% जमीन. तसंच आपल्या बॉडीत पण असायला पाहिजे. पण आपण एवढं खात राहतो, सॉलिड सॉलिड सॉलिड, भरपूर जर तुम्ही खात राहिलं, अगदी गळ्याला येईपर्यंत, असा एक शब्द असतो मराठीमध्ये, हे जर तुम्ही भरपूर खाल्लं, तर इथं तुम्हाला मिशासारखा एक डायफ्राम दिसतोय, मिशा आल्यासारखा, अशा दोन, त्याला म्हणतात पिंक्चर वॉल. आणि हा काय करतो माहितीये का? तुम्ही जर भरपूर जेवला आणि त्याचं अजीर्ण जर झालं किंवा आलं, तर उलटी येते. बरेच लोक आपण बघतो त्यांना गाडी लागते, गाडीत बसले की त्यांना उलट्या लागतात. ह्याचा अर्थ तो वॉल ओपन व्हायला लागतो. ओके, त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला खाताना थोडं 50%, 60%लाच कंट्रोल करायला सुरुवात करा. अतिरेक खाण्याचा काय उपयोग नाही. कारण मग तुमचा स्पिंक्चर वॉल, SPHINCTR, स्पिंक्चर, हा क्लोज असायला पाहिजे. जेवण झालं की डब्याचं झाकण लावून घ्यायला पाहिजे. त्या डब्याचं झाकण उघडं राहते, त्यामुळे खाल्लेलं बाहेर येते. ओके, उलटी व्हायला लागते, झाकणच लागत नाही, कारण झाकण बसतच नाही आतमध्ये, एवढं भरलंय आतमध्ये. त्याच्यामुळे याची काळजी घ्या. हे सगळं वापरा, नाहीतर तुमच्या बॉडीला भरपूर त्रास होऊ शकतो, GI ट्रॅकचा त्रास. आणि जे तुम्ही खाता की नाही, आता आपण पिठाच्या चक्कीत गेलो तर काय म्हणतो, जरा बारीक दळून द्यावं, जरा भाकरी बरोबर येत नाही आमची. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जे जेवण करताना हे भरपूर चावून खा की हो. जी लोक भरपूर चावून निवांत खातात, त्यांच्या पोटाचा आकार कमी असतो, त्यांना व्यवस्थित खाल्लेलं पचायला लागतं. जे टीव्ही बघत जेवतात, नुसते पटापट 10 मिनिटात अख्खं 2-3 भाकरी दुमडून रिकामे होतात, याचा अर्थ ते बारीक चावून खात नाहीत. किंवा काय खातात? वडापाव, मिसळपाव, चिकट, कोलाज, चपात्या जास्त खातात, मैद्याचे पदार्थ जास्त खातात. त्याच्यामुळं
इथं बघा काय झालंय, नॉर्मल स्मॉल इंटेस्टाईन, टर्किश टॉवेल कसा असतो आपला अंग पुसायचा मस्तपैकी नवीन टॉवेल घेतल्यावरती, नंतर टॉवेल जुना झाला की काय होतं, त्याला काय राहतच नाही वरचं आणि मग नुसतं असं पातळ राहायला लागतं. तसे लोकांना होतात सेलिएक डिसीज, खाल्लेलं जेवण अख्खं बाहेर, काय चांगली लागणार नाही, कारण त्यातनं शोषून घ्यायला जे पाहिजे होतं सक करायचं ते त्याच्यावरती ते ब्रोच राहिले नाही. त्याच्यामुळे न घेता अख्खच्या अख्खं जेवण बाहेर निघायला लागतं. माझं पोरगं भरपूर खातंय पण त्याच्या अंगीच लागत नाही. बंद करा की मॅगी, नूडल्स, कुरकुरे, पाणीपुरी, ते भरपूर पाणी पिते का बघा, चांगली फळभाज्या खाते की नाही ते बघा, आईच्या हातचा स्वयंपाक खाते की नाही ते बघा, का काय करतोय बाहेरचं जास्त खातोय चमचमीत तळलेलं तेलकट. त्याच्यामुळे याची काळजी घ्या, कारण एकदा का पोट जर सेलिएक डिसीज जर तुम्हाला झाला तर इरिटेबल बाउल सिंड्रोम, संडास मधून रक्त पडायला लागेल, पोट गच्चवायला लागेल, बद्धकोष्ठता, बरेच आजार जडायला लागतील. हार्ट महत्वाचे आपल्या सगळ्यांना. आपल्या बॉडीतलं हार्ट आपल्या करता दररोज 1 लाख वेळा पंपिंग करतंय, रक्त आपल्या बॉडीमध्ये अख्खं पोहोचवतंय. पण काय झालंय की आता आपण बघितलं की हार्ट अटॅक येतो लोकांना. हार्ट डिसीज कॉन्ट्रीब्युट 75% ऑफ ऑल हार्ट अटॅक्स आणि स्ट्रोक्स. त्यामुळं आता जे लोकांना आजार येतात ना, हे आजाराचं 75% रिझन आहे हार्ट फेल होणं, हार्ट नीट काम न करणं, एनलार्ज हार्ट, आर्थिओस्क्लेरोसिस, आतमध्ये अरुंद होत जाते रक्तवाहिनी. त्याच्यामुळे तुमची काळजी घ्या आणि हे सगळं मेंटेन करण्याकरता तुमच्या बॉडीला सगळ्यात महत्वाचं डीएक्सएनचे प्रोडक्ट खूप खूप फायदेशीर होतील. याच्यामुळे जे आर्थिओस्क्लेरोसिस होत राहतं, हार्ट तुमचं चांगलं काम करत नाही, पंपिंग इफेक्ट कमी येत राहतो, हा सगळा हार्टवरचा लोड कमी करायला लागेल, हार्ट फंक्शनिंग पण चांगलं करायला लागेल. या सगळ्यासाठी तुम्हाला काय खायचं आहे, गॅनोडर्मा. कारण मी तुम्हाला आता हृदयाचा आजार सांगितला, मी पोटांची बिमारी तुम्हाला सांगितली, मी तुम्हाला अपचन, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, पोटांचे आजार त्याच्याबद्दल बोललो, मी तुम्हाला आता दमा, त्याच्यानंतर कोरोना, त्याच्यानंतर ब्रॉन्कायटिस, हे सगळे श्वसनाचे आजार, रेस्पिरेटरी सिस्टम, त्याच्यानंतर ही झाली तुमची डायजेशन सिस्टम, एसोफॅगस, हे तुमचं पोट आतलं, म्हणजे तुम्हाला अपचनाचे प्रॉब्लेम, हे तुमच्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम मधला महत्वाचा अवयव, रक्ताभिसरण संस्था, हे सगळंच्या सगळं कुठं कुठं जाणार आहे तुम्ही. त्याच्यामुळे सगळ्यासाठी तुम्हाला जिसे आज से कुछ साल पहले तक दुनिया के कुछ अमीर लोग ही खाते थे, राजा महाराजा त्याला खायचे, आपल्यापर्यंत डीएक्शन तुमच्या करता ते घेऊन आलेलं आहे. आणि याचा उल्लेख कुठे आढळतो, ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन मध्ये याचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. इव्हन याच्यावरती रिसर्च भरपूर चालू आहे. रॉयल मेडिकल सोसायटी ऑफ रशियन, ऑस्ट्रेलिया, मोठमोठ्या कंट्री त्याच्यावरती चांगलं काम करतायत. भारतीय लोक नाही काम करत त्याच्यावरती चांगली. बघताय ना तुम्ही आता करोनामध्ये आपलं काय झालंय, जगातला रशियामधला करोना गायब, चायनातला करोना गायब, अमेरिकेतला करोना गायब, मास्क पण काढा सांगितले. आपण अजून व्हॅक्सिनेशनच्याच फेज मध्ये, कधी उरकेल तेव्हा उरकेल, लोकसंख्या आपली भरपूर आहे आणि आपल्या संशोधनाकडे काही लक्षच नाही. आपण फक्त हा काय करतो, तो काय करतो, तो काय करतो. त्याच्यामुळं आपल्या हातापर्यंत डीएक्शन आलंय. कित्येक लोक मी आता बघतो डीएक्शन घरात पोचलं, लोकांना घरात सांगितलं पण इमानदारीत खाल्लंच नाही आणि दवाखान्याला 4 लाख रुपये, 5 लाख रुपये, 7 लाख रुपये, लोक गेली. काय बोलायचं तुम्हाला. त्याच्यामुळं तुमचं नशीब आहे, हे तुमचं नशीब आणि तुम्ही सांगायचं काम करताय देवकर, खायचं की नाही तुमचं तुम्ही ठरवा. आम्ही तर खातोय गेली 18 वर्ष आणि समोरनं बोलतोय बरं का, फोटोतनं बोलत नाही, सगळ्यात महत्वाचं. त्याच्यामुळे सगळं खा, आपली बॉडी तंदुरुस्त ठेवा आणि त्यात एक खूप मोठी क्वालिटी आहे, नो अडॉप्टेशन, म्हणजे हे बिनविषारी आहे, त्याचा कुठला साईड इफेक्ट होत नाही. हे कोणाच्याच कोणत्याच आजारावरती काम न करता अख्खं टॉप टू बॉटम आपली अख्खी बॉडी दुरुस्त करते, चांगली बनवते. आणि याचा उल्लेख आहे पुस्तकामध्ये, द बुक विच आर नोन इन जपान ऍज शिन्नोन होन्सोकोयो. ओके. आणि त्यांनी काय केले, त्याच्या पुस्तकामध्ये ज्या काय पृथ्वी तलावरती जडीबुटी सापडायच्या 2000 वर्षापूर्वी त्याची कॅटेगरी त्यांनी केली आणि त्या कॅटेगरीमध्ये त्यांनी असं केलं, द मेडिसिन्स आर बेसिकली क्लासिफाईड इनटू 3 कॅटेगरीज. त्यातल्या 120 वनस्पतीची कॅटेगरी त्यांनी केली सुपिरियर मेडिसिन, म्हणजे त्याचा वरचा क्लास, सुपर क्लास, म्हणजे एव्हरग्रीन आपण त्याला म्हणूया. 120 पेक्षा खाली अनादर 120, 120 दुसरे 120, हे जे त्यांनी घेतले अवरेज मेडिसिन, म्हणजे ठीक आहे काम चालवू त्याला आपण म्हणूया. आणि त्याच्यापेक्षा खालची 125 म्हणजे आर प्लेस इन द फेअर कॅटेगरी, उगीच ठीक आहे असलं तरी नसलं तरी काय बरोबर नाही. आणि जे सुपिरियर मेडिसिन म्हणतात त्याला म्हणतात गॉड्स हर्ब्स,
आणि आपलं काय माहितीये का, किंग ऑफ हर्ब्स, जडीबुट्टीचा राजा. आपण 120 मध्ये नाही, 120च्या मधल्या टॉपर मधला टॉपर, एक नंबर, त्याला म्हणतात किंग ऑफ हर्ब्स. आणि कशा करता तुम्हाला खायचंय, अँड दे आर फॉर परपिट्युअल युथ अँड लॉन्जिटिव्हिटी, नेहमी म्हातारपणापर्यंत देवानंद, नेहमी तरुण आणि दीर्घायुष्य राहण्याकरता तुम्हाला गॅनोडर्मा खायचाय, प्यायचाय, वापरायचाय. हे फक्त आजारी माणसांच्या करता नाही, सगळेजण त्याला खाऊ पिऊ शकतात. हे पॉझिटिव्ह कॅन्सर ट्रीटमेंट म्हणून पण त्याचा वापर केला जातो. प्रोफेसर के जनार्दनन, डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजी, आमला कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट, त्रिशूर, केरळा, ही व्यक्ती पुण्यामध्ये आलेली होती. मी स्वतः त्यांच्याशी बोललोय आणि हे सांगतात की डीएक्सनचे प्रोडक्ट कॅन्सरवरती चांगल्या पद्धतीनं रिकव्हरी द्यायला मदत करतात. डॉक्टर अँड्र्यू वेल, ओपिनियन ऑन गॅनोडर्मा, कॅन्सर करता आपले प्रोडक्ट भरपूर चांगले आहेत. आणि असे जगामध्ये 10 फळं आहेत, ही कोविड-19चा प्रतिकार एक नंबर नाही करू शकतात. म्हणजे ऍलोपॅथीच्या आता औषधापेक्षा हे जर नॅचरल फ्रूट तुमच्या खाण्यामध्ये आले तर तुम्हाला तेवढा कोरोनाचा त्रास होणार नाही किंवा जाणवणार नाही. ओके. आणि त्याच्यामध्ये एक नंबर, हे कोणाचं पुस्तक आहे, अबाउट डॉक्टर विल्यम ली, आणि त्या पुस्तकाचं नाव काय, ईट टू बीट डिसीज. म्हणजे असं जेव्हा की ज्याने डिसीज मारला जाईल, काट्याने काटा कसा काढतो आपण, असं खा की आतमध्ये कुठला व्हायरस बॅक्टेरियाच वाढणार नाही, आजार निघून जाईल. त्या पुस्तकाचं नाव ईट टू बीट डिसीज, द न्यू सायन्स ऑफ नाव युअर बॉडी कॅन हील इटसेल्फ. तुमची बॉडीच तुमचा आजार रिपेअर करायला लागेल, फक्त खाणं महत्वाचं आहे. काय खाता दादांनो, खाणं खूप महत्वाचं आहे. आणि ती 10 फळं कुठली आहेत, एक नंबरला काय आहे, मशरूम. दिस इन्क्रीज प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीज फ्रॉम युअर सलायवा, तुमच्या लाळेमधून हे सगळं आतमध्ये पास केलं जाईल. वॉर्ड ऑफ इन्फेक्शन बॉडीतली बाहेर काढायला लागेल. द गुड स्टफ इज इन द स्टेम्स एज वेल एज द कॅप्स टू मेक शुअर यू एन्जॉय बोथ. मुळापासून आजार बाहेर काढण्याकरता मशरूम, डीएक्सन, गॅनोडर्मा तुम्हाला चांगल्या मदत करायला लागेल. ब्रोकोली, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, डाळिंबाचा ज्यूस, ब्लूबेरीज, ब्लॅकबेरीज, ऑयस्टर ज्यूस, टोमॅटो, ग्रीन टी. ओके. हे सगळे प्रोडक्ट तुमच्या खाण्यापिण्यामध्ये असायला पाहिजे. आणि मशरूम मधले जगातलं द मोस्ट पॉवरफुल गॅनोडर्मा, डीएक्सन गॅनोडर्मा, नेटवरती टाकून बघा. सगळ्या गॅनोडर्मांचा राजा. आपला 6 मधून त्यांनी एक स्वतः तयार केला, ह्याचा फॉर्म्युला कोणाला दिलेला नाही. ज्या व्यक्तीने बनवलं त्यांचं क्वालिफिकेशन किती आहे, IIT खरगपूरमध्ये बीटेक सिव्हिल इंजिनियर. त्यामुळं आपण कोण PhD वाला असेल, कोण MD आहे, कोण MTech आहे, हे 237 देशामध्ये या व्यक्तीची कंपनी आहे. ओके. प्रचंड सर्टिफिकेट अवॉर्ड घेतलेली आहेत. त्यामुळं आपलं नॉलेज एका अँगल मधलं असतं, हे सगळं आपल्यापर्यंत आलंय. अडॅप्टेशन क्वालिटी आहे, जाणून घ्या आणि ब्रँड बदला. आपलं काही भांडण नाही, जी आहे पॅथी सगळ्या ग्रेट पॅथी आहेत. पण तुम्ही घरामध्ये चहा पिता, दात घासता, साबण लावता, तुमचा मुलगा बोर्नविटा कॉम्प्लान खातोय, त्या सगळ्या प्रोडक्ट मध्ये आपल्या डीएक्सनचे जे प्रोडक्ट मिळतात त्या सगळ्यामध्ये टाकलाय गॅनोडर्मा. त्याच्यामुळं बॉडी चांगली व्हायला मदत व्हायला लागेल. आणि काय करतो गॅनोडर्मा, द किंग ऑफ डिटॉक्सिफायर, पंचकर्म, अंगातला कचरा बाहेर पडला पाहिजे, सगळ्यात महत्वाचा. द किंग ऑफ अँटीऑक्सिडंट, द किंग ऑफ अँटी एजिंग, म्हणजे एकतर बॉडीमध्ये पंचकर्म करायला लागेल, बॉडीचा ऍसिडिटी अल्कलाइन रेशो बॅलन्स करायला लागेल, तुम्हाला कायम तरुण ठेवायला लागेल. आणि आहे जडीबुट्टींचा राजा, बिनविषारी, त्याचा कुठला साईड इफेक्ट होत नाही, कोणत्या आजारावरती काम करत नाही, की तुमची बॉडी नॉर्मल बनवतो. मग कोणाकोणाला नॉर्मल व्हायचंय, सगळ्यांना नॉर्मल राहायचंय, सगळ्यांनी खायला सुरुवात करा. त्याच्याकरता RG जेल, चहा, पेस्ट, कॉफी, ऑइल, कोकोजी, साबण हे सगळं वापरा. कुपोषण से मुक्ती, केमिकल से मुक्ती, कुपोषण नको, केमिकल नको. आणि हे सगळं करत असताना कोकोनट ऑइल, आपल्याकडचं हेल्दीएस्ट ऑइल ऑन द अर्थ, हा टॉपिक जरा नीट कान इकडे देऊन ऐका. टीव्ही चालू असेल, इकडे तिकडे बघत असाल तर शांत बसा. मी आता काय सांगतोय ते, हे ऑइल तुम्हाला खूप महत्वाचं आहे. गुड फॉर व्हायरल इन्फेक्शन, व्हायरल म्हणजे साथीचे आजार, डेंगू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, मलेरिया, कोरोना नको आपल्याला. तर तुम्हाला न्यूट्री ऑइल तुमच्या खाण्यापिण्यात ठेवायचं आहे. The oil also contain monolaurin which function as an antivirus that targets
enveloped viruses encased in a protective layer of lipids and phospholipids. म्हणजे तुमच्या पेशींच्या आतमध्ये जाऊन स्तरच्या स्तर जे गायब करायला लागतात, त्या व्हायरस बॅक्टेरिया जनरेट होतात, या सगळ्या ठिकाणी जाऊन मोनोलॉरिन चांगलं काम करायला लागेल. ते कुठं कुठं काम करतं? हे काम करतं अँटी HIV. त्याच्यानंतर हार्पीज म्हणजे नागिन. अंगाला चट्टे लागतात की नाही? आता मला काही लोकांचे फोन आलते ना, अंगाला सगळे चट्टे लागलेत, नागिन झाली काहीतरी. मिसाइल्स म्हणजे गोवर येतो, गोवर त्वचेवरती असा गोवर येऊन जातो की नाही, तो गोवर येतो. किंवा आपण काय म्हणूया, फेसिक्युलर स्टोमॅटायटिस म्हणजे बऱ्याच लोकांचं तोंड येतं, तोंड आगाग मारायला लागतं, तोंड लाल व्हायला लागतं, घसा असा कोरडा आतनं दुखायला लागतो, घसा खवखवायला तुमचा लागतो. त्याच्यामुळं हा जो सगळा असतो ना, अमंग अदर व्हायरसेस. मग याच्यानंतर तुमचा आता म्युकरमायोसिस काय होता, तो पण तुमच्या नाकामधला म्युकस मेम्ब्रेन मध्ये झालेला आजार. त्याच्यामुळं हे जे न्यूट्री ऑइल आहे, हे न्यूट्री ऑइल सगळ्यात महत्वाचं. तुमच्या नाकामध्ये ओलसर पण असतो की नाही, आपण नाकातनं श्वास आत घेतो, हे कोरडं नाक चालणार नाही, मग तिथं फंगल काहीतरी उठायला लागेल. त्यामुळे नाक, तोंड, घसा, अन्ननलिका तुमच्या आतमध्ये असं ड्राय नको वाटायला. या सगळ्या ठिकाणी कोकोनट ऑइलचा इंटेक तुमच्या बॉडीला खूप महत्वाचा आहे. गुड फॉर इम्युनिटी, रोग प्रतिकारक शक्ती वाढण्याकरता. Virgin coconut oil marks itself as one of the most beneficial oil for regular consumption, with lauric acid as one of its premier and key components at the highest source of human breast milk. आईच्या दुधा एवढं पवित्र आहे कोकोनट ऑइल. हे पिऊ शकता, मी पिऊन दाखवतो तुम्हाला मीटिंग झाल्यावरती, काय प्रॉब्लेम नाही. लॉरिक ऍसिड इज रिफर्ड ॲज मीडियम चेन फॅटी ऍसिड. मिळत नाही लोकांना. लोक आता म्हणतात आमच्याकडे मीडियम चेन फॅटी ऍसिड आहे, पण क्वालिटी की नाही माहिती नाही. एक नंबर आहे. त्याच्यामुळे वेल नोन फॉर अँटी बॅक्टेरियल, म्हणजे तुम्हाला पोटात जंत होत आहेत, काहीतरी होतंय, पोट साफ होत नाही, ई कोलीज होतंय, संडासमधून रक्त पडतंय, तो त्रास होणार नाही. साथीचे आजार म्हणजे डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, मलेरिया होणार नाही. त्याच्यानंतर नागिणीचा त्रास निघून जायला लागेल. गोवर कमी करतो. आणि इन्फ्लुएन्झा म्हणजे शीतज्वर, अंगात बारीक ताप राहतो, तापच जात नाही. कोकोनट ऑइल घे ना डाळ भातावरती, डायरेक्ट प्यायला सुरुवात कर, नुकसान का नाहीये. किंवा लोअर्स कॅन्डिडा म्हणजे त्वचेवरती चट्टे लागले, त्वचेवरती काळे डाग अंगावरती लागलेत, अंग खाजवायला लागले, किंवा अंडर गार्मेंट्स मध्ये इचिंग व्हायला लागले, व्हॅजिनाइन इन्फेक्शन लेडीजला असतं, ड्राय व्हॅजिना. या सगळ्या ठिकाणी तुम्हाला न्यूट्री ऑइल लावा, प्या, खा, काही करायचं ते करा, पण हे तेलाने आंघोळ करा, मसाज करा, फुल अंगाला लागलं पाहिजे, केसापासून डोक्यापासून इनटेक केलं तरी चालतंय. त्याच्यामुळे कसले बॅक्टेरियल इन्फेक्शन काढायला, स्किन टॅन झाली, स्किनचा आजार आलाय, तर कोकोनट ऑइल पेक्षा काहीच भारी नाहीये, नाही बेस्ट आहे. मुलांना सुद्धा आपण गरम पाण्यात टाकून सुद्धा तुम्ही हे पिऊ शकता. टू रिव्हेल इन द युनिव्हर्स ऑफ हेल्दी ड्वेलिंग, म्हणजे तुम्हाला आनंदी मस्तपैकी जगायचा, या आयुष्याचा आनंद तुम्हाला उपभोगायचा असेल तर हिअर वी हॅव 100% ऑर्गॅनिक, 100% रॉ कच्च, 100% कोल्ड प्रोसेस, सेंट्रीफ्युगल एक्स्ट्रॅक्टेड, अनरिफाइंड. रिफाइंड म्हणजे क्वालिटी नाही, अनरिफाइंड म्हणजे नॅचरल घाण्याचं तेल, गावचा आठवा घाणा, मस्तपैकी आपण पेंड काढायचो, भुईमुगाच्या शेंगा घेऊन जायचो गावच्या गाण्यावरती, त्याला म्हणतात अनरिफाइंड गोड तेल. त्याची क्वालिटी बघा काय होती ती. त्यामुळे अनरिफाइंड, नॅचरली प्युअर, अरोमॅटिक, त्याचा एक वेगळा स्मेल आहे, त्याचा एक वेगळा वास आहे. DXN एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल, द मोस्ट वंडर रूप्स पोर्शन टू मॅजिकली ट्रान्सफॉर्म हेल्थ टू टोटल ब्लिस. वाव, मस्त वाटायला लागले, हलकं वाटायला लागलं, गुडघाच दुखायचं कमी आलाय, अंग चमकायचं कमी आलं, उठाबशा मी काढतो, मसल माझे क्रॅम्प होतात, दुखायला लागलेत. अरे न्यूट्री ऑइल लगाव ना, मसाज करो ना, कशाला पाहिजे दवाखाना. स्पॉन्डिलायटिस होतंय, पोट साफ होत नाही, पाय गच्च झाले, डोकं गच्च झालंय, ह्या सगळ्या करता वापरा. त्यामुळे युनिकनेस ऑफ DXN एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल, इट इज ब्लेंडेड विथ मिरॅक्युलस किंग ऑफ हर्ब्स गॅनोडर्मा. कम ऑन DXN. याच्यामध्ये आपण टाकलाय गॅनोडर्मा. हे कुठं कुठं वापरायचं? यू कॅन यूज इट फॉर कोल्ड प्रेस व्हर्जिन कोकोनट ऑइल कॅन बी यूज्ड फॉर डेली फूड. स्वयंपाक करताना महिला मंडळ वापरा, मुलांना द्या, म्हणजे मुलांचे पोट गच्च होणार नाहीत, क्रॅम्प येणार नाही, त्यांना नंतर अंग चमकायला लागतं, दुखायला लागतं, डोकं दुखायला लागतं, डोकं खाजवायला लागतात. या सगळ्या करता तेल त्यांच्या बॉडीत जाणं महत्वाचं आहे. डाळीमध्ये बनवा, डाळ फ्राय केलाय, चपात्या केल्या, चपात्याला वरतून लावा मस्तपैकी, छान व्हायला लागायला लागतील चपात्या.
पोटात जायला लागेल. सॅलड करताना तुम्ही मस्तपैकी जेवताना यू कॅन ऍड सम कोल्ड प्रेस्ड कोकोनट ऑइल टू युअर सॅलड्स अँड लिफी व्हेजिटेबल्स अँड बूस्ट द बॉडीज इम्युनिटी. त्यामुळे बॉडीतली इम्युनिटी चांगली वाढायला लागेल. बॉडीमध्ये चांगले फॅट जायला लागतील, अनवॉन्टेड फॅट निघून जायला लागतील, कोलेस्ट्रॉल कंट्रोल व्हायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं मी आता बोलणार आहे तुम्हाला ऑइल पुलिंग, रिड्यूस द ब्लोटिंग. लोकांना ढेकर येत राहतात, असं पोट गचवायला लागतं. क्लिअर कॉम्प्लेक्सेशन, त्याच्यामुळे तोंडाचा वास येता कामा नये. तुमचे हिरडे दुखायला लागतात, दात दुखायला लागतात. ज्या लोकांना कोरोना झाला होता त्यांनी रेमडेसिवीरचे इंजेक्शन घेतलेत, त्यांचे दात दुखायला लागतात, दाढा दुखायला लागतात, चांगलं चावता येत नाही. आणि डॉक्टर सांगतात अरे दाढा दुखताय का, तुझ्या स्किनला काय झालं का. हा तर मला हेच वाटायला लागलंय काहीतरी तुम्हाला डेल्टा कनेक्शन चालू झालंय की काय, डेल्टा वेव्ह म्युकरमायसिस कडे चाललंय की काय. तुम्हाला आता ऑलरेडी 2-3 लाख बिल भरून आलाय, दवाखान्यातनं तो घरी आलाय, दुसरा म्युकरमायसिस, तिसरा डेल्टा, आणि तो घाबरून अर्धे पेशंट जायला लागतील. सगळ्यात महत्वाचं तोंडात ऑइल घ्या आणि मजबूत चूळ कशी भरतो आपण खचून, जेवढं करता येईल तेवढं करा. दिवसातनं 2 ते 3 वेळा. अख्खे दात दाढा दुखायच्या बंद होतात, दात चमकायला लागतात, हिरडीतनं रक्त काय निघत नाही, चांगलं पचायला लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं लेस डिहायड्रेटेड. हा काय प्रकार आहे की तुमच्या अंगातलं पाणी कमी होत राहणं. ज्या लोकांना ओमिटिंगचा आजार असतो किंवा जुलाब लागले होते, पोट साफ चांगलं होत नव्हतं आणि त्यांच्या बॉडीतलं जर पाणी कमी व्हायला लागलं तर लिटरली तो जो आजार आहे डिहायड्रेशनचा, सिव्हिअर डिहायड्रेशन कॅन लीड टू चेंजेस इन द बॉडीज केमिस्ट्री अँड किडनी फेल्युअर. एवढं खतरनाकडे जाऊ शकतं. त्यामुळे ज्यांना कोरोना झालाय, आता कोरोना आहे, कोरोना होऊन गेलाय, या लोकांनी किमान दिवसातनं 3 ते 4 लिटर प्यायचं पाणी प्यायला सुरुवात करा. जेवण कमी करा. आता 8 वाजता माझ्याकडे एका पेशंटचा फोन आला होता. त्यांना कोरोना झाला मागच्या महिन्यामध्ये आणि कोरोनात तेवढं पाणी पिलेच नाही, संडास पोटामध्ये अडकली, 15 दिवस संडास झाली नाही. आता 4.5 लाखावरती बिल गेलंय. पोटातली आतडी बाहेर काढली संडास साफ करायला. काय सांगायचं तुम्हाला. या लोकांच्या घरात डिएक्शन पोहोचलं होतं. लोक डिएक्शन नको म्हणतात, भरा 4 लाख रुपये, नो प्रॉब्लेम, तुमची कर्म कामाला येतात. आम्ही जास्त कोणाला काय बोलणार नाही. त्याच्यामुळे ज्यांना पोटाचे प्रॉब्लेम आहे, अपचन, बद्धकोष्ठता, दातदुखी, दाढदुखी, त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं प्रोडक्ट ब्रँडेड आहे, क्वालिटी प्रोडक्ट मध्ये आहे, हे सगळं वापरा, खूप फायदा व्हायला लागेल. तुमची पचन संस्था खराब आहे, पोट गच्च होतं, संडास साफ होत नाही, पोटाचा आकार वाढत चाललाय, पोट दुखत राहतं. माझी एक विनंती आहे तुम्हाला, जर तुमचं वय 40-45 पुढे गेलंय किंवा 30-35 आहे आणि पोट गच्च राहतं तर तुम्ही जेवण कमी करा एक टाइम आणि डिएक्शनचा चहा प्या, डिएक्शनची कॉफी प्या, न्यूट्री ऑइल प्यायला सुरुवात करा, नोनी प्यायला सुरुवात करा. अरे किती खायचं, त्याला काय लिमिट असते की नाही, तू खातो किती, काम किती करतो, घर सोडत नाही का, ओके. आणि मग जेवणाचं काय करायचं आपल्याला. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आपलं वर्कआउट होत नाही, व्यायाम करत नाही, कंपनीत जातो, तर तुमचं जेवणावरती कंट्रोल आणा. आणि जेवणावरती कंट्रोल येत नसेल तसंच खायचंय खा, पण याचा इनटेक करा, नोनी वापरा, डिएक्शन वापरा. त्याच्यामुळं अंगातलं पाणी कमी होऊ देऊ नका. पाणी 3-4 लिटर जायला पाहिजे. त्यामुळे पचन संस्था चांगली व्हायला लागेल, दात चांगले व्हायला लागतील. ऑइल पुलिंग शिल्पा शेट्टी करते दररोज. सगळ्यात महत्वाचं नोनी पिते ती. वापरा सगळे प्रोडक्ट, हिरड्या चांगल्या होतील, पोट गचवणार नाही, ढेकर आल्यासारखं पोट गच, तोंडाची दुर्गंधी, असलं काही होणार नाही. नॅचरल मेकअप, तुम्ही रोज रात्री न्यूट्री ऑइल लावून झोपा ना मस्तपैकी चेहऱ्याला. आंघोळीच्या अगोदर तासभर ऑइल लावा. चमचम करताय मेरा जिया, मस्तपैकी लावून बसायचं. उन्हात पण बसू शकता जर तुमची बाल्कनी चांगली असेल तर. टाकाटक, तुम्हाला स्किनचं काय कुठले आजार सुद्धा होणार नाहीत. लेटेस्ट नॅचरल मेकअप. नंतर एक चांगला कपडा घ्या, सगळं टॅन पुसून काढा. टाकाटक रिमूव्हल मेकअप करता पण सुद्धा तुम्ही वापरू शकता. यू कॅन यूज इट टू मसाज युअर बॉडी. फुल बॉडी मसाज करा मस्तपैकी, छान तुमच्या बॉडीचा ग्लो छान दिसायला लागेल. तुमच्या बेबीला मसाज करा, तुमच्या बाळांना मसाज करा. ओके. तुम्ही आता बघा कित्येक लोकांची चेहरे हसरेच नसतात, काय माशे रडत, त्याला मसाजची गरज आहे. मसाज म्हणजे त्याला हसत का नाही, फ्रेश का होत नाही, कारण काहीतरी दुखतंय, काहीतरी चमकतंय, त्याला जरा घ्या मस्तपैकी लाटणं मसाज चांगला करत बसा, त्याला धुवा चांगला, आणि मग हे सगळं व्हायला लागेल. चांगला मसाज करा, वापरा. आणि 3 कॅटेगरी असतात लोकांच्या, स्वस्थ, कमजोर आणि बिमार. एक हेल्दी, एक काहीतरी दुखतंय, मला काहीतरी होतंय, आणि एक आहे आजारी पेशंट. मग आता आपण बघितलं एक झाड स्वस्थ, कमजोर आणि आजारी. ह्याचं काय होतं,
किंवा आता आपण गायी बघतो, स्वस्त, कमजोर, आजारी. हे जर सगळं आपण बघितलं तर माणसात पण ती कॅटेगरी आहे, स्वस्त, कमजोर आणि बिमार. मग कुठली माणसं स्वस्त राहतील? ज्यांचा ऑक्सिजन बॉडीमध्ये चांगला जातो, आहार पोषक आहे, पाणी चांगला पितो, सूर्यप्रकाशात जातो, फिरतो, दररोज व्यायाम करतो, असं वापरा. खाने से पहिले सोचिए. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही आता जे जेवण करता त्यातला एक चतुर्थांश जेवण तुम्हाला जिवंत ठेवतं आणि 3/4 जेवण तुमचा डॉक्टरची भरती करतं. त्यामुळे काय खाताय त्याच्यावरती लय डिपेंड आहे. खाऊन खाऊन डॉक्टरची भरती झाली, ओके, घरी पोराबाळांना खायला भेटलं नाही, हाच एकटा खात बसला आणि गेला दवाखान्यात, टाटा बाय बाबा जवाराव भाऊ. अरे दादा कशाला रे? त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं तुमचा आहार घरातला ठेवा, चांगलं जेवण करा आणि पौष्टिक खायला सुरुवात करा. त्याच्यामुळे जी लोक कमजोर आहेत, म्हणजे हेल्दीतनं खाली आली, हे कोणाकोणाला होतंय ते बघा आता. थकलेली माणसं, पोटात गॅस आहे, पोट साफ होत नाही, अंगात रक्त नाही, अंगाला सूज येत राहते, डोकं दुखतं, मन लागत नाही, काम होत नाही, कॉल होत नाही, काम पीवी कमी होतात, लोकांना बोलवायला जमत नाही, मला कंटाळा येतो, याचा अर्थ चिडचिड. आपण या ज्या गोष्टी येतात, थकान, गॅस, कब्ज, खून की कमी, शरीर में सूजन, चिडचिड, आपण असा आनंदी वाव कम ऑन DXN, नाचावंसं वाटत नाही, जिंकावंसं वाटत नाही, ती लोक नंतर काय होतात? बिमार. डायबिटीसचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, हार्टचा प्रॉब्लेम, कॅन्सर, किडनी फेल. मग दादांनो, या कमजोरीतनंच रिवर्ट करा ना. पहिलं इथं बघा ना काय काय चाललंय ते. आणि हे जर मला कंट्रोलमध्ये येत नाही, माझ्या सवयी पहिल्या बदला आणि त्याच्या जोडीला स्पिरुलिना, न्यूट्री ऑइल, नोनी, DXNच्या, DXN कॉफी, दात घासायची पेस्ट, अंगाचा साबण, ब्रँड चेंज करा. हे जर ब्रँड मी बदलले तर दवा से बीमारी ठीक हो सकती है, ना की सेहत. म्हणजे डॉक्टरच चांगला व्हायला लागेल, मग कायम गोळ्या खाव्या लागतील. क्या आप जानते, जिन दवाइयों की चिट्ठी पर लाल लकीर होती है, उन्हें डॉक्टर की सलाह के बिना कभी नहीं लेना चाहिए. पण आपण जातो मेडिकल मध्ये घेतो गोळ्या खाऊन टाकतो. ते डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय खायच्या नसतात, लोक आजारी पडत जातात. लाल लकीर जरूर देके जिम्मेदार नागरिक बनो. हे सगळं वापरा, चांगले राहा, सेहतमंद, कमजोर आणि बिमार, ह्या 3 कॅटेगरी असतात. त्यामुळे तुम्हाला सेहतमंद राहायचंय, कमजोरीतनं बिमारीकडे जायचं नाही, तिथून मला रिव्हर्सल फ्रॉम डिसीज करायचंय, मला चांगलं राहायचंय. तर सगळ्यात महत्वाचं, आज हर घर में समस्या है, यानी आज हर घर में DXN प्रोडक्ट की जरूरत है, पक्की जरूरत है. त्याच्यामुळे घराघरात जा, लोकांना माहिती सांगा आणि चेंज युअर प्रोडक्ट्स, चेंज युअर लाईफस्टाईल. हे अख्खच्या अख्खं किट आपलं, एक न्यूट्री ऑइल, एक मोठी स्पिरुलिना, एक चहाची पेस्ट, नाही एक चहा, एक दात घासायची पेस्ट आणि एक साबण 3200 रुपयाला मिळते. महिनाभर अख्ख्या कुटुंबाला जातं. ही ऑफर चांगली वापरा तुम्ही. किंवा आता आपल्याकडे एक जम्बो ऑफर चालू आहे, RG जेल जम्बो, स्पिरुलिना जम्बो जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला 2 सिरियल ओट्स फ्री आहेत आपल्याकडं. हे घ्या, हेल्दी राहा. शरीर एकदाच मिळाले दादांनो, विनाकारण डॉक्टरांची भरती करू नका. आपले प्रोडक्ट तुम्ही खा, फक्त ब्रँड बदला, झेपेल तेवढे. सगळे म्हटलं नाही मी, वापरा, चांगलं वाटलं की बोलत राहा, प्रचार प्रसार करा. थँक्यू अँड कम ऑन DXN.